विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित शिंदे सर आपणा सगळ्यांचं बच्छा एज्युटेकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही इयत्ता 9वीत आहात आणि आज आपण मराठी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात एकूण 4 विभाग आहेत. पैकी पहिल्या विभागाची आज आपण सुरुवात करीत आहोत. पण पहिल्या विभागातलं पहिलं काव्य म्हणजेच पहिला घटक हा अभ्यासासाठी नसून केवळ स्वानंद तृप्तीसाठी म्हणजेच वाचून अर्थ समजून घेऊन त्यातनं आनंद मिळवण्यासाठी आहे. प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होते ती दुसऱ्या घटकापासून आणि म्हणून आज आपण पहिल्या विभागातल्या दुसऱ्या घटकाला म्हणजे संतवाणीला सुरुवात करीत आहोत. संतवाणीतलं पहिलं काव्य संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं पहिलं काव्य. आज आपण त्याचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या विभागाला सुरुवात करत आहोत. पहिल्या विभागातला दुसरा घटक संतवाणी. संतवाणी, संतांची वाणी, संतांची वाचा, संतांचा उपदेश. अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी म्हणजेच लोकांना भक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी आणि लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाला संतवाणी असे म्हटले जाते. वाणी म्हणजे वाचा, बोल, संतांचे बोल, संतांचा उपदेश. मग संत म्हणजे कोण? तर संत म्हणजे असे सत्पुरुष ज्यांनी सामान्य माणसांना विचारांची दिशा दाखवली, ज्ञानाचा प्रसार केला आणि सामान्य माणसांनाही अध्यात्मात गुंतवून अध्यात्माच्या मार्गातून लोकांमध्ये साक्षरता आणि सज्ञानता निर्माण केली. असे अनेक संत होऊन गेले. इसवी सन 1250 पासून इसवी सन 1700 पर्यंत सुमारे 450 वर्ष महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली. आता या परंपरेतल्या प्रत्येक संताचा अभ्यास काही आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 संतांचा अभ्यास करत असतो. इथेही आज आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात करीत आहोत. पाठ्यपुस्तकातला पहिला विभाग, पहिल्या विभागातलं हे दुसरं काव्य, हा दुसरा घटक ज्याचं शीर्षक काय आहे? संतवाणी. आपण आज जी संतवाणीतली संत रचना शिकणार आहोत किंवा जे काव्य शिकणार आहोत त्या काव्याचं शीर्षक काय आहे? भेटी लागी जीवा. आणि याचे रचनाकर्ते कोण आहेत? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्लोबा आंबिले. मोरे हे त्यांचं कुळ होतं. प्रत्येक कुळ असतं आणि त्या कुळातनंच अनेक परिवार जन्माला येतात, उत्पन्न होतात. मग मोरे कुळामध्ये आंबिले कुटुंबात कोणाचा जन्म झाला? तर तुकारामांचा जन्म झाला. तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा आणि म्हणून संत तुकारामांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. पुण्याजवळ असलेल्या देहू येथे 22 जानेवारी 1608 रोजी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराज हे लहानपणापासूनच आध्यात्मिक होते, म्हणजेच परमेश्वर भक्तीची आवड असणारे होते. संत तुकारामांनाच जगद्गुरू संत तुकाराम असेही म्हटले जाते. वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामांचा खूप मोठा सहभाग आहे. का? त्याचं कारण आता आपल्याला इथे कळेल. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणं. सांगड घालणं म्हणजे काय? जुळवून आणणं, एकत्र करणं. व्यवहार आणि अध्यात्म म्हणजे भक्तिमार्ग आणि व्यवहार यांना एकत्र करण्याचं मोठं कार्य कोणी केलं? तुकाराम महाराजांनी केलं. कारण त्या काळात अध्यात्माकडे जायचं म्हणजे खूप क्लिष्ट असे नियम, खूप क्लिष्ट अशा परंपरा आचरणात आणायच्या असं एका विशिष्ट समाजानं इतरांचा समज करून दिला होता. मग अध्यात्माकडे जायचं, मग संन्यस्त व्हायचं, घरदार सोडायचं, मग कुटुंबाकडे लक्ष द्यायचं नाही,
कुठेतरी डोंगरात निघून जायचं, तपश्चर्या करायची, साधना करायची, काही म्हणजे खाण्याचा नाद नाही, कशाचा नाद नाही. तर हे असं इतकी विरक्ती, इतका सगळा त्याग आणि त्या त्यागातनं मग आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो असं त्या काही विशिष्ट वर्गाकडून प्रसारित केलं जात असे. पण तुकाराम महाराजांनी हे सगळ्यांना समजवलं की व्यवहारात राहून, कुटुंबात राहून, व्यावहारिक जीवन जगूनसुद्धा माणसाला परमेश्वर प्राप्त करता येतो. माणसातच देव पहा आणि माणसाची सेवा करा, म्हणजेच खऱ्या अर्थानं देवाची सेवा घडेल आणि आपल्याला अंतिम देवाचे दर्शन घडेल. म्हणूनच असं म्हटलंय की व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. वारकरी संप्रदाय म्हणजे कोणाचा? संतांचा संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय हो? तर सज्जन माणसांचा समूह. जसं आपल्या सामान्य माणसांचा काय असतो? जमाव असतो. 4 माणसं एकत्र आल्यावर आपण म्हणतो की जमाव झाला. तसं संत मंडळी एकत्र आली की त्याला म्हटलं जातं संप्रदाय. आणि मग वारकरी संप्रदाय कोणता? तर तो संप्रदाय जो विठ्ठलाला आपलं आराध्य दैवत मानत असे. विठ्ठल हे ज्यांचं आराध्य दैवत होतं असे सगळेजण कोणत्या संप्रदायात येतात? वारकरी संप्रदायात. याच संप्रदायाचं दुसरं नाव काय आहे? भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय. आणि त्यामुळे आपण इथे वारकरी संप्रदाय म्हटलं काय किंवा भागवत धर्म म्हटलं काय, फरक काही पडणार नाही. तर व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे म्हणजेच काय, तर माणसाचं प्रॅक्टिकल लाईफ आणि परमेश्वर म्हणजे भक्तिमार्ग हे एकत्र आणून छान पद्धतीनं समजावून सांगणारे भागवत धर्मातले एक अत्यंत महत्त्वाचे संत कवी. दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार, अहंकारी वृत्ती, अहंकार म्हणजे काय? गर्व, इगो इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला आहे. परखड म्हणजे कसा? स्पष्ट. तुकाराम महाराज हे स्पष्टवादी होते, स्ट्रेट फॉरवर्ड. जे पटलं नाही ते अगदी स्पष्टपणे लोकांपुढे मांडणं हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून केलं. म्हणूनच त्यांनी अभंगातून कशावर टीका केली? तर दांभिकता. दांभिकता म्हणजे काय? खोटेपणा. खोटेपणा, अध्यात्मात खोटेपणा खूप होता. अध्यात्माकडे वळणाऱ्या माणसाला खूप चुकीच्या समजुतीतूनच घडवलं जात असे. आणि म्हणून काही लोकांचा अध्यात्मात चांगल्या पद्धतीनं जम बसत असे, तर काही लोकांना अध्यात्माकडे फिरकून सुद्धा दिलं जात नसे. मग ही सगळी दांभिकता म्हणजे खोटेपणा होता. परमेश्वर सर्वांचा आहे, परमेश्वर सगळ्यांसाठी आहे. तिथे कोण लहान नाही, कोण मोठं नाही. आणि म्हणून ही दांभिकता, हा फसवेपणा, हा खोटेपणा आपल्या अभंगातून उघड करणारे असे संत कवी म्हणजे कोण? तुकाराम महाराज. दैववाद. दैववाद म्हणजे दैवावर भरोसा, की नशिबात असं आहे, नशिबात तसं आहे, नशिबानं असं घडवलं आहे. तर असं नशिबानं काहीच नसतं. मनुष्याच्या कर्मावर, मनुष्याच्या कामावर सगळं अवलंबून असतं. हे आपल्या लेखनातून सामान्य माणसांच्या मनी उतरवणारे कोण होते? संत तुकाराम महाराज. अहंकारी वृत्ती म्हणजेच इगो, गर्व. दुराचार. दुराचार म्हणजे वाईट वर्तन. दू असा आचार म्हणजे काय? वाईट वर्तन. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या लेखनातून, आपल्या अभंगातून, आपल्या काव्यातून अगदी स्पष्ट असा समाचार कोणी घेतलेला आहे? तर तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर. प्रेम, नैतिकता. नैतिकता म्हणजे काय? नीतिमूल्य. आणि करुणा. करुणा म्हणजे काय? सहानुभूती, दया. तर प्रत्येकाप्रती माणसाच्या मनात प्रेम असावं. माणसानं नीतिमत्तेनं वागावं. माणसानं कधीही आयुष्यात महत्त्वाच्या अशा मूल्यांचा विसर पडू देऊ नये. माणसाच्या मनी सहानुभूती असली पाहिजे, दया असली पाहिजे. आणि सर्वानुभूती ईश्वर. जिथे पाहाल तिथे परमेश्वर आहे. सर्वानुभूती म्हणजे या भूतमात्रात सजीव निर्जीव कोणीही असू द्या, जिथे पाहू तिथे कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणजेच काय हो? जर चांगल्या नजरेनं पाहिलं तर तुम्हाला दगडातसुद्धा देव दिसतो, नाहीतर मग दगडात देवही दिसणार नाही. तर हे असं एक चांगलं सद्वर्तन, एक चांगले संस्कार, एक चांगली संस्कृती लोकांच्या मनात पेरणारे
आणि आपल्या अभंगातून लोकांना सज्ञान करणारे संत संप्रदायातले महत्त्वाचे संत कवी म्हणजे कोण? संत तुकाराम महाराज. म्हणून तिथे असं म्हटलंय की प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. प्रापंचिक म्हणजे काय हो? तर कौटुंबिक, सांसारिक. प्रत्येक माणसानं संसारात राहून, कुटुंबात राहून म्हणजेच व्यावहारिक जीवन जगून परमेश्वराची सेवा करावी. परमेश्वराची सेवा करण्याकरता कुटुंबाचा त्याग करा, संसाराचा त्याग करा, व्यावहारिक जीवन जगणं सोडून द्या, याची अजिबात गरज नाही. मनुष्यानं मनुष्याची सेवा करावी. मानवसेवा हाच धर्म मानावा. तर माणसाच्या रूपातच आपल्याला परमेश्वर दिसतो असं आपल्या अभंगातून लोकांच्या मनी उतरवणारे असे महत्त्वाचे संत म्हणजे कोण? संत तुकाराम महाराज. इसवी सन 1650 मध्ये 19 मार्च 1650 रोजी संत तुकाराम महाराजांनी देहूला आपला देह ठेवला. असं म्हणतात की संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठवासी झाले. म्हणजेच काय? तर परमेश्वरानं त्यांना घेण्यासाठी गरुड विमान पाठवलं आणि गरुड विमानात बसून संत तुकाराम महाराज कुठे गेले? स्वर्गात गेले. अशी आख्यायिका आहे असं आपल्या साहित्यामध्ये म्हटलं गेलं आहे. तर असे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना दिलेली उपाधी, पदवी काय आहे? जगद्गुरू, जगाचा गुरु. का बरं असं म्हटलं? कारण अध्यात्म आणि व्यवहार या दोन्हीही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगणारे असे संत, म्हणून सगळ्या जगाचे गुरु कोण? तर जगद्गुरू तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायातला प्रत्येक भाविक जेव्हा म्हणतो की बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय, त्याच्या पुढे म्हणतात जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. संत संप्रदायात हे दोन संत फार महत्त्वाचे आहेत, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम. असं म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया. संत ज्ञानेश्वरांनी काय केला? तर या अध्यात्म मार्गाचा पाया रचला. तुका झालासे कळस. आणि पुढे हा अध्यात्म मार्ग वाढवला कोणी? तुकाराम महाराजांनी. आणि त्यामुळे या दोन संतांना संत संप्रदायात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मग प्रस्तुत अभंगात, या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? तर प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. दृष्टांत म्हणजे काय? उदाहरण, दाखला, एक्झाम्पल. मग या अभंगात काय आहे? तर आपल्या मनात असलेली विठ्ठलाच्या भेटीची ओढ. विठ्ठलाचे भक्त असणारे सगळे वारकरी, विठ्ठलाला आपला पिता, विठ्ठलालाच आपली माता आणि विठ्ठलाचेच आपण लेकरू असं मानणारे हे सगळे संत. मग एका लेकराला आपल्या आईची किंवा आपल्या वडिलांच्या भेटीची जशी आस असते, जशी इच्छा असते, तशीच इच्छा प्रत्येक संताच्या, प्रत्येक वारकरीच्या मनात असते. आणि म्हणून मग इथे संत तुकारामांनी की प्रत्येक वारकरी संप्रदायातला प्रत्येक भक्त हा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं कसा वेडावला आहे, त्याला विठ्ठलाच्या भेटीची कशी ओढ लागली आहे किंवा तो विठ्ठलाच्या भेटीसाठी कसा आतुर झाला आहे, याचं स्पष्टीकरण या अभंगात कोण देतात? संत तुकाराम महाराज देतात. संत तुकाराम महाराजांनी समर्पक दृष्टांतांचा, दृष्टांत म्हणजे काय? उदाहरण, दाखला, एक्झाम्पल्स. त्यांनी समर्पक, समर्पक म्हणजे साजेशी, सुटेबल, अत्यंत साजेशी अशी उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताच्या मनात विठ्ठल भेटीची ओढ किती प्रखर असते, म्हणजे प्रत्येक भक्ताला विठ्ठल भेटीची किती आतुरता असते, किती ओढ असते, हे आपल्याला इथे समजावून सांगितलं आहे. मग आता आपण काय करूया? तर प्रत्यक्ष अभंगाचा अर्थ पाहूया. या अभंगातलं पहिलं सुभाषित किंवा पहिली ओवी म्हणा. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी म्हणजे काय? भेटण्यासाठी. जीवा म्हणजे काय? या जीवाला, या मनुष्याला, या प्राण्याला.
लागलीसे आस, आस लागणे म्हणजे काय? आतुरता वाटणे, ओढ वाटणे. भेटी लागी जीवा लागिलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्र नाही दिवस नाही, आता सतत कुणाचा ध्यास? तुझा ध्यास. आता सतत कुणाचं नामस्मरण? तुझं नामस्मरण. का? कारण आता आम्ही कशाची वाट पाहत आहोत? तर तुझ्या भेटीची वाट पाहत आहोत. आमच्या जीवाला, आमच्या मनाला, आमच्या हृदयाला आता फक्त एकच आस, एकच आतुरता, एकच ओढ. कसली? तर प्रत्यक्ष विठ्ठल भेटीची, विठ्ठल दर्शनाची. म्हणून तसं म्हटलंय की भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हे विठ्ठला, हे परमेश्वरा, तुझ्या भेटीची, तुझ्या दर्शनाची आम्हा जीवाला किंवा आमच्या मनाला अत्यंत ओढ लागलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही रात्रंदिवस केवळ तुझी वाट पाहत आहोत, तुझे नामस्मरण करत आहोत, तुझ्या भक्तीमध्ये दंग झालेले आहोत. दिवस नाही रात्र नाही, सारखं कुणाचं नामस्मरण? विठ्ठलाचं नामस्मरण. सारखं कुणाचा विचार? विठ्ठलाचा विचार. डोळे बंद असले तरी डोळ्यापुढे विठ्ठल, आणि डोळे उघडले तरी डोळ्यापुढे कोण? विठ्ठल. म्हणजेच एखाद्या जीवाला जर अशी आतुरतेने एखाद्या गोष्टीची जाणीव निर्माण झाली तरच ती मिळवण्यासाठी तो काय करतो? धडपड करतो. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची आपल्या आयुष्यातली अत्यंत गरज लक्षात येत नाही तोपर्यंत कोणीच माणूस धडपड करत नाही. इथे तर हे सगळे विठ्ठलाचे भक्त आहेत, आणि त्यामुळे त्यांना काय? तर त्यांना विठ्ठलाला भेटणं हेच त्यांच्या आयुष्याचं काय? अंतिम ध्येय. हीच त्यांची महत्त्वाकांक्षा, हेच त्यांचं स्वप्न, आणि हीच त्यांच्या जीवनाची धन्यता. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हे विठ्ठला, हे परमेश्वरा, तुझ्या भेटीची या जीवाला, या मनाला, या शरीराला ओढ निर्माण झाली आहे. आणि म्हणून आता रात्रंदिवस आम्ही तुझी वाट पाहत आहोत, तुझे नामस्मरण करत आहोत, तुझ्या भक्तीमध्ये दंग झाले आहोत. आता मग इथे दृष्टांत दिलेत. दृष्टांत म्हणजेच काय? दाखला, उदाहरण. मग आता पहिलं उदाहरण कुणाचं? पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमा, पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा. आपल्याला माहिती आहे पौर्णिमा म्हणजे कोणता? तर पहिल्या पंधरवड्यातला 15वा दिवस, ज्या दिवशी आपल्याला चंद्र पूर्ण आकाराचा कुठे दिसतो? आकाशात दिसतो. मग पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजेच काय? तर पौर्णिमेच्या चंद्राची कुणाला ओढ लागलेली आहे? तर चकोराला ओढ लागलेली आहे. का? कारण पौर्णिमेचा चंद्र हेच चकोराचे काय आहे? जीवन आहे. मग आता आधी चकोर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे. असं म्हणतात की केवळ चंद्राची किरणे पिऊन जगणारा पक्षी म्हणजे कोणता पक्षी? चकोर पक्षी. की चकोर पक्षी जगतो कसा? तर चंद्राची किरण पिऊन. मग आता पूर्ण चांदणं कधी पडणार? पौर्णिमेच्या दिवशी. जेव्हा पूर्ण चंद्र आकाशात असेल तेव्हाच चांदणं पडणार. मग या चकोराला कोणत्या दिवसाची अपेक्षा असते हो? पौर्णिमेच्या. का? कारण पौर्णिमेला पूर्ण चंद्र उगवतो आणि पूर्ण चंद्रामुळे चांदणं पसरतं, आणि मग ते चंद्रकिरण प्राशन करून पिऊन चकोर पक्षी काय करतो? आपलं जीवन जगवतो. काल्पनिक पक्षी आहे. असा प्रत्यक्षात अस्तित्वात कुठेच पक्षी नाही. पण उदाहरणं देण्यासाठी चकोर, चातक यांसारखे अनेक पक्षी लेखन साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतील. तसंच इथे कोण आहे? चकोर. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. जसं पौर्णिमेचा चंद्र हा चकोरांसाठी काय असतो? जीवन असतो. का? कारण चंद्रकिरण प्राशन करून म्हणजे चंद्रकिरण पिऊन चकोर पक्षी जीवन जगत असतो. आणि त्यामुळे चकोर पक्षी जेवढ्या आतुरतेने पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो तेवढ्याच आतुरतेने माझे मन तुझी वाट पाहत आहे. तैसे माझे मन वाट पाहे. पहिलं उदाहरण, पहिला दृष्टांत कुणाचा? चकोर पक्षाचा. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे.
पौर्णिमेचा चंद्र हा जसे चकोरासाठी जीवन ठरतो, तसंच मी सुद्धा तुझ्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे किंवा माझे मनही तुझ्या दर्शनाच्या ओढीने वेडावलेले आहे, आसुसलेले आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. आता इथे काय, इथे कोणाचं उदाहरण, इथे कोणाचा दृष्टांत, तर सासरी गेलेल्या लेकींचा, म्हणजेच सासरी गेलेल्या मुलींचा. दिवाळीच्या मुळा, मुळा म्हणजे काय, तर दिवाळीच्या मोसमात. मुळा म्हणजे काय, दिवाळीच्या काळात. काळ, मोसम, सीझन असं म्हणू शकता तुम्ही. दिवाळीच्या मुळा म्हणजे दिवाळीच्या काळात लेकी आसावली, लेकी बाई कशासाठी आसुसतात, तर माहेरी जाण्यासाठी आसुसतात. का, कारण दिवाळीच्या काळात आपल्याकडे अशी परंपरा आहे की पूर्वी सासरी गेलेल्या लेकीबाई या दिवाळीच्या काळात कुठे यायच्या, माहेरी यायच्या. त्यांचा भाऊ म्हणा किंवा त्यांच्याकडचं कोणीही म्हणा त्यांना घ्यायला जात असे आणि मग त्यांना घेऊन कुठे येत असे, माहेरी येत असे. आणि म्हणून इथे म्हटलंय की दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. म्हणजेच जसं दिवाळीच्या काळाची एखादी लेक आसुसलेपणाने वाट पाहत असते, म्हणजेच काय, तर सासरी गेलेली एखादी मुलगी जसं दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असते, तसंच मी देखील पंढरीची म्हणजेच तुझ्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. का बरं दिवाळीची लेकीबाई आतुरतेने वाट पाहतात, त्याचं कारण तुम्हाला आता मी स्पष्ट केलं की आपल्याकडे दिवाळीच्या दरम्यान नवीन नवीन लग्न झालेलं असताना मुली कुठे जातात, माहेरी जातात. म्हणून म्हटलंय ते की दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. जसं दिवाळीच्या मोसमाची, दिवाळीच्या काळाची लेकीबाई आतुरतेने वाट पाहतात, तसंच हे पंढरीराया, हे पंढरीच्या नाथा, हे विठ्ठला, मी सुद्धा तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. दुसरं उदाहरण, दुसरा दृष्टांत कोणाचा, तर सासरी गेलेल्या मुलींचा. भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा म्हणजे भूक लागलेला किंवा भुकेनं व्याकुळ झालेला. बाळ, बाळ म्हणजे इथे तान्या बाळाचं उदाहरण दिलंय. तानं बाळ अतिशोक करी, अतिशोक करतो म्हणजे काय, खूप रडतो, प्रचंड रडतो, प्रचंड आरडाओरडा करतो. का हो, कारण त्या तान्हुल्या बाळाला कशाची अपेक्षा असते, वाट पाहे उरी माऊलीची. म्हणजेच काय, तर त्या तान्या बाळाला भूक लागली असते आणि दूध पिऊनच त्याची भूक काय होणार असते, भागणार असते. म्हणून तो जेवढं आईची आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्यासाठी शोक करत असतो, तसंच हे विठ्ठला, मी सुद्धा अगदी आतुरतेनं तुझी काय करत आहे, वाट पाहत आहे. भुकेलिवा बाळ अति शोक करी म्हणजेच काय, तर भूक लागलेला किंवा भुकेनं व्याकुळ झालेलं तहानं बाळ म्हणजे छोटंसं बाळ जसं प्रचंड शोक करतं, प्रचंड रडतं. का, तर ते आपल्या माऊलीच्या उराची, उर म्हणजे छाती, वाट पाहत असतं. तसंच हे विठ्ठला, मी देखील तुझी वाट पाहत आहे. तुझ्याजवळ येऊन मला तुझ्या कुशीत विसावायचे आहे. इथे तिसरं उदाहरण आहे कोणाचं, तान्या बाळाचं. मग आता ही 3 उदाहरणं दिल्यावर संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे मज लागलीसे भूक. तुकाराम महाराज म्हणतात, मला भूक लागली, कसली, तुझ्या दर्शनाची, तुझ्या कृपेची, तुझ्या आशीर्वादांची. धावनी श्रीमुख दावी देवा. म्हणजेच काय, तर हे परमेश्वरा, आता तुझं श्रीमुख दाखव, म्हणजेच काय, तुझं दर्शन दे. धावून ये म्हणजे काय, त्वरेने ये. आता फार वेळ मी वाट नाही पाहू शकत, माझी ओढ, माझी आतुरता आता संपत आली. म्हणून म्हटलंय, तुका म्हणे मज लागलीसे भूक. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही तुझ्या दर्शनाची ओढ निर्माण झाली आहे, भूक लागली आहे. मलाही तुझ्या दर्शनाची अत्यंत ओढ निर्माण झाली आहे. तेव्हा हे परमेश्वरा, तू धावून ये म्हणजेच त्वरेने ये आणि तुझे दर्शन दे. श्रीमुख दावी, दावी म्हणजे दाखवणे, श्रीमुख दाखवणे म्हणजेच काय,
तर तुझे दर्शन दे. तुका म्हणे मज लागिलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही तुझ्या दर्शनाची प्रचंड भूक लागली आहे, प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. तेव्हा हे परमेश्वरा, त्वरित ये आणि तुझे दर्शन मला होऊ दे. तर एखाद्या भक्ताच्या मनात विठ्ठलाच्या भेटीपायी असलेली आतुरता अत्यंत समर्पक अशा उदाहरणातून, दृष्टांतातून इथे कोणी व्यक्त केलेली आहे? तर संत तुकाराम महाराजांनी.